सैनिक देश की रक्षा में अपना जीवन समर्पित करता है और इसीलिए वह सच्चा हीरो होता है। मुझे तोड़ लेना बनमाली, मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर देना तुम फेंक, मातृभूमि पर शीश चढ़ाने जिस पथ पर जावे वीर अनेक। माखनलाल चतुर्वेदी की काव्य अनुसार देश प्रेम क्या है और देश प्रति समर्पित भावना कैसी हो, इसका ज्वलंत उदाहरण सैनिक है। सैनिक देश की वो ढाल होते हैं जो देश को हर खतरे से बचाते हैं। सैनिक देश का वो गौरव है जो हमेशा देश का अभिमान बनके देश की रक्षा और मान बढ़ाते हैं। अपने कर्तव्यों का पालन करते हुए बहुत से सैनिक अपने प्राणों तक का बलिदान दे देते हैं और देश के दुश्मनों को मुंहतोड़ जवाब देने के लिए हमारे वीर सेनानी हमेशा तैयार रहते हैं। उन्हीं की देखभाल को सुनिश्चित करने और उनके प्रति अपना सम्मान व्यक्त करने के लिए अंबाजोगाई शहर में युवकों के हृदय सम्राट, विकास की दूरदृष्टि रखने वाले नेता सन्माननीय अक्षय भैया मुंदड़ा जी के जन्मदिन के मौके पर आजी माजी सैनिकों का सत्कार बहुत ही जोश के साथ किया गया। इस मौके पर वसुंधरा सेवा प्रतिष्ठान के सभी पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। इस हृदय स्पर्शी सत्कार कार्यक्रम के कुछ खास पल आपके लिए सिर्फ उरूज न्यूज पर। आज जो इथं सत्कार अक्षयभाई मुंदड्याच्या जन्म दिवसासम केले गेलेला आहे त्याच्याकरता आजी माजी सैनिक संस्था खूप खूप आभारी आहे। जसं साहेबांनी आता सगळ्यासमोर व्यथा मांडली की सैनिकांचे काय जीवन असतं, सैनिक काय करतात, हे अगदी खरोखर आहे। परवा तुम्ही पेपरला वाचलं असेल की आज लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी तो कॉल आल्याबरोबर निघाला। मात्र एक गोष्ट, आता माझी सर्व्हिस तकरीबन मला रिटायर होऊन सुद्धा 29 वर्ष व्हायले, सर्व्हिस 30 वर्ष होती आणि मी सुरुवातीपासूनच अनुभवत आहे की पाकिस्तान असा एक कुरापती देश आहे, तो कधीच सरळ होऊ शकत नाही। ह्याचं उदाहरण काल 5 वाजता शस्त्रचिंदी झाली, 8:30 वाजता त्यांना आपल्यावर बंबारी केली, हे सगळ्यांना माहीत पाहिजे। तर ही ॲक्च्युअल काय म्हणतात, ही शिस्त फायर नाही करायला पाहिजे होता। जोपर्यंत त्याची कंबर पूर्णपणे मोडत नाही तोपर्यंत शिस्तफायर नाही करायला पाहिजे होता। तरी देशापुढं जी देशाने विचार केला, काय विचार म्हणजे विचार करूनच केला असेल, त्याच्याकरता जी काय झाली ठीक आहे। शेवटी तुम्ही सर्वांनी इथं येऊन आमचा सत्कार केला, त्याच्याकरता धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज खऱ्या अर्थानं सगळेजण आपणच काय सगळं जग अनुभवत आहे की भारत पाकिस्तान जे युद्ध झालं, अर्थात शस्त्रसंधी झाली, पाकिस्तान्यांनी गुडघे टेकले, हे सगळं जे काही जे झालंय आणि जे भारताचं आज जे हिंदुस्थानचं जे दबदबा जो पूर्ण जगामध्ये आज कायम झालाय, की अगदी काही दिवसातच म्हणजे त्यांना नमवायला जे भाग पाडलं, त्याला सगळ्यात महत्त्वाचे कारणीभूत म्हणजे आमचे सैनिक आहेत। आणि खऱ्या अर्थानं सैनिक हे आमचे श्वास आहेत, आमचा प्राण आहे। आपण जे या ठिकाणी व्यवस्थित सुखाची जी झोप घेतो त्याला कारणीभूत केवळ आणि केवळ सैनिक आहेत। समाजामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या स्वार्थासाठी काम करतो, पण एकमेव असा व्यक्ती असा जो सैनिक आहे, असा की कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त आणि फक्त देशसेवेसाठी स्वतःला म्हणजे स्वतःच्या प्राणाची बाजी लावून त्या ठिकाणी आपल्या देशाचं आपल्या सीमेचं रक्षण करतो। अशा सैनिकांचा सन्मान करण्याचा आज आम्हाला या ठिकाणी आमचं भाग्य म्हणजे आहे असं समजतो आम्ही, की आम्हाला त्यांचा सन्मान करण्याचा योग या ठिकाणी आलाय। आणि मुळात कार्यक्रम वगैरे सगळे होतच असतात। आमच्या सगळ्यांचे युवकांचं हृदय स्थान असणारे आमचे सन्माननीय अक्षय भैया मुंदडा यांचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हाला असं एक वाटलं की जो आपल्या भारताचा आपल्या हिंदुस्थानचा कणा आहे, या सैनिकांचा खऱ्या अर्थानं सत्कार करायला पाहिजे। आणि आपल्या अंबाजोगाई आणि परिसराला खूप मोठी परंपरा आहे सैन्याची, की आपल्याकडं आजी माजी खूप सैन्यांची संख्या आहे, म्हणजे सैन्य दलामध्ये भरती होणाऱ्यांची संख्या आहे आणि तितक्याच जीवापाड
निष्ठेने काम करणाऱ्या सर्व सैनिकांची आपल्या या परिसराला परंपरा आहे. तर या सर्व सैनिकांचा, आजी माजी सर्व सैनिकांचा, मी काल तर एक उदाहरण असं ऐकलं की जे ऑन ड्युटी असणारे म्हणजे इन सर्व्हिस असणारे ते परत इकडे निघालेले होते, स्टेशनवर पोहोचलेले होते, लगेच रिकॉल आल्यानंतर स्टेशनवरनंच ते परत जॉईन झाले, म्हणजे ड्युटीला गेले. म्हणजे इतकं म्हणजे तळ हातावर काय म्हणतो त्याला, ते आपलं प्राण घेऊन म्हणजे प्राणपणानं लढण्याची तयारी ठेवणारे असे सैनिक. तर या सैनिकांचा भैयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या घरोघरी जाऊन सत्कार करत आहोत आणि खऱ्या अर्थानं खूप स्वतःला धन्य वाटते, म्हणजे की एक अभिमान वाटतो. देशासाठी त्यांचं जे योगदान आहे ते प्रचंड, अगदी त्याला कुठं शब्दात व्यक्त करता येणार नाही असं योगदान आहे. तर आज आम्ही हा सर्वांचा सत्कार करतोय म्हणजे फार काही मोठं करतोय असं नाही, कायमस्वरूपी त्यांच्या ऋणामध्ये आम्ही राहणारच आहोत. आणि आजी माजी सैनिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत आम्ही दटून रस्त्यावर उतरून त्यासाठी आम्ही स्वतः म्हणजे उभं राहणार आहेत, हे या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. धन्यवाद. भारत माता की जय, वंदे मातरम.